तर नमस्कार विद्यार्थिनींनो, गृहिणींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका, पर्यवेक्षिका भरती 2026 यासाठी काही महत्त्वाचे संगणकावर आधारित जे प्रश्न आहेत, अंगणवाडी तांत्रिकमध्ये तुम्हाला 15 मार्काचे संगणकावर प्रश्न विचारण्यात येतात. त्याच्यामुळेच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आणि खूप वारंवार रिपीट झालेले प्रश्न आहेत. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, संगणकाचा जनक कोणाला म्हणतात? तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते चार्ल्स बॅबेज याला म्हणतात. तर चार्ल्स बॅबेज यांनी 1830च्या दशकात पहिल्या मेकॅनिकल कॉम्प्युटरचा ॲनालिटिकल इंजिन शोध लावला. त्यांच्या याच संकल्पनेवर आधारित आधुनिक संगणक तयार झाले, म्हणून त्यांना संगणकाचे जनक, फादर ऑफ कॉम्प्युटर असे म्हणतात. लक्षात ठेवा की संगणकाचा जनक हा चार्ल्स बॅबेजला म्हणतात. प्रश्न क्रमांक 2 आहे, सीपीयूचे पूर्ण रूप काय आहे? तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, याला सीपीयूचा हा शॉर्ट फॉर्म आहे. तर सीपीयू म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, हा संगणकाचा सर्वात महत्त्वाचा जो वापरकर्त्याने दिलेला सर्व सूचनावर प्रक्रिया प्रोसेस करण्याचे काम करतो. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. ऑब्व्हियसली हे जे सगळे प्रश्न आहे ना, हे सगळेच महत्त्वाचे आणि याआधीही या प्रत्येक भरतीमध्ये हे आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 3 आहे, संगणकाचे मेंदू कोणते? तर सीपीयू. तर ज्याप्रमाणे मानवी मेंदू संपूर्ण शरीराला आणि विचारांना नियंत्रित करतो, त्याचप्रमाणे संगणकातील सर्व ऑपरेशन्स, गणिते आणि डेटा प्रोसेसिंग सीपीयूद्वारे नियंत्रित केले जाते. म्हणूनच याला संगणकाचा मेंदू असे म्हणतात. तर प्रश्न क्रमांक 4 आहे, संगणकातील तात्पुरती स्मृती कोणती? तर रॅम ही संगणकावर टेम्पररी मेमरी आहे. तर स्पष्टीकरण, रॅमचा जो फुल फॉर्म आहे तो रँडम एक्सेस मेमरी. असं समजू नका की तुम्ही मराठीमध्ये जर पेपर दिला तर तुम्हाला हे इंग्लिशचे अर्थ विचारणार नाही. काही काही इंग्लिशचे असे शब्द आहेत जे की तुम्हाला पाठांतर करावेच लागणार आहे. तर तसंच रॅमचा जो फुल फॉर्म आहे तो रँडम एक्सेस मेमरी आहे. ही व्होलाटाईल मेमरी आहे. याचा अर्थ असा की संगणक चालू असेपर्यंतच यात डाटा राहतो. वीज पुरवठा खंडित झाल्यास, समजा जर तुमची लाईट गेली आणि कम्प्युटर बंद झाले किंवा यातील डेटा लगेच नष्ट होतो, म्हणून ही तात्पुरती स्मृती आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, रोम म्हणजे काय? तर रोम म्हणजे रीड ओनली मेमरी. तर रोम ही कायमस्वरूपी नॉन व्होलाटाईल मेमरी असते. नावानुसारच यातील डेटा आपण फक्त वाचू शकतो, रीड करू शकतो. संगणक सुरू करण्यासाठी आवश्यक असणारे प्रोग्राम यामध्ये साठवलेले असतात आणि त्यात सामान्यतः बदल करता येत नाही. प्रश्न क्रमांक 6 आहे, खालीलपैकी इनपुट डिव्हाइस कोणते? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, कीबोर्ड. तर ज्या उपकरणाद्वारे आपण संगणकाला माहिती किंवा सूचना देतो त्यांना इनपुट डिव्हाइस म्हणतात. तर कीबोर्डचा वापर टाईप करून माहिती देण्यासाठी होतो आणि मॉनिटर आणि स्पीकर हे आउटपुट आहेत. इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसवर देखील खूप प्रश्न विचारतात. प्रश्न क्रमांक 7 आहे, आउटपुट डिव्हाइस कोणते? तर मॉनिटर हे आउटपुट डिव्हाइस आहे. संगणकाने प्रक्रियेनंतर दिलेला निकाल ज्या उपकरणावर दिसतो त्याला आउटपुट डिव्हाइस म्हणतात. मॉनिटर स्क्रीन आपल्या व्हिज्युअल स्वरूपात माहिती दाखवते, म्हणजेच की माऊस, कीबोर्ड आणि स्कॅनर हे इनपुट आहेत. प्रश्न क्रमांक 7 आहे, माऊसचा उपयोग कशासाठी होतो? तर माऊसचा उपयोग हा पॉइंटिंग डिव्हाइससाठी होतो. म्हणजेच की माऊस हे एक पॉइंटिंग डिव्हाइस आहे. स्क्रीनवरील कर्सर, बाण हलवण्यासाठी, एखादी गोष्ट निवडण्यासाठी, सिलेक्ट आणि आयकॉन्सवर क्लिक करण्यासाठी याचा उपयोग होतो. प्रश्न क्रमांक 9 आहे, हार्ड डिस्कचा उपयोग कशासाठी होतो? तर डेटा साठवण्यासाठी हार्ड डिस्कचा उपयोग होतो. हार्ड डिस्क हे संगणकाचे मुख्य स्टोरेज डिव्हाइस आहे. यामध्ये फाईल, सॉफ्टवेअर, फोटो, व्हिडिओ आणि इतर सर्व डेटा कायमस्वरूपी साठवून सेव्ह करून ठेवला जातो. प्रश्न क्रमांक 9 आहे, संगणकाची भाषा कोणती? तर बायनरी ही संगणकाची भाषा आहे. संगणकाला मानवी भाषा मराठी, इंग्रजी इत्यादी थेट समजत नाही. त्याला फक्त बायनरी भाषा समजते, जी मशीन लँग्वेज आहे आणि ती फक्त 0 आणि 1 या 2च अंकांवर चालते. प्रश्न क्रमांक 11 आहे, 1 बाइट्स म्हणजे किती? तर 1 बाइट्स म्हणजे 8 बिट्स. तर संगणकाच्या मेमरी मोजण्याचे सर्वात लहान एकक बीट 0 किंवा 1 असते. अशा 8 बाइट्सचा समूह एकत्र आला की त्यातून एक बाइट तयार होते. एका बाइटमध्ये एक अक्षर, कॅरेक्टर साठवता येते.
प्रश्न क्रमांक 12 आहे 1024 बाईट्स म्हणजे किती केबी? तर 1024 बाईट्स म्हणजे 1 केबी. तर डिजिटल स्टोरेजच्या मोजमापानुसार 1024 बाईट्स एकत्र आल्यावर 1 केबी म्हणजेच की 1 किलोबाईट तयार होतो. तसेच 1024 केबी म्हणजे 1 एमबी आणि 1024 एमबी म्हणजे 1 जीबी. आता तुम्हाला हे आपण जे इंटरनेट यूज करतो त्याच्यावरनं तर हे नक्कीच लक्षात आलं असेल. प्रश्न क्रमांक 13 आहे विंडोज हे काय आहे? तर विंडोज हे ऑपरेटिंग सिस्टीम आहे आणि विंडोज उदाहरणार्थ विंडोज 10, विंडोज 11 ही मायक्रोसॉफ्ट कंपनीने विकसित केलेली एक ऑपरेटिंग सिस्टीम OS आहे. ती संगणकाचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांच्यात दुवा म्हणून काम करते आणि संगणक चालविण्यास मदत करते. प्रश्न क्रमांक 14 आहे MS वर्डचा उपयोग कशासाठी होतो? तर MS वर्डचा उपयोग हा टायपिंगसाठी होतो. MS वर्ड मायक्रोसॉफ्ट वर्ड हे एक वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर आहे. याचा मुख्य उपयोग पत्रे, अहवाल, पुस्तके, नोट्स आणि इतर सर्व प्रकारचे दस्तऐवज म्हणजेच की डॉक्युमेंट्स टाइप करण्यासाठी आणि फॉर्मॅट टाइप करण्यासाठी होतो. प्रश्न क्रमांक 15 आहे MS एक्सेलचा उपयोग कशासाठी होतो? तर MS एक्सेलचा उपयोग हा स्प्रेडशीटसाठी होतो. तर MS एक्सेल हे एक स्प्रेडशीट सॉफ्टवेअर आहे. यामध्ये रो आणि कॉलम्सचा तक्ता असतो. याचा उपयोग प्रामुख्याने डेटा एंट्री करणे, गणितीय हिशोब कॅल्क्युलेशन्स करणे, चार्ट्स बनवणे आणि अकाउंटिंगच्या कामासाठी होतो. तर हे जे प्रश्न आहे अंगणवाडी सुपरवायझर भरती 2026 मध्ये अतिशय महत्त्वाचे आहे आणि अंगणवाडी सुपरवायझरमध्ये जर तुम्हाला मेरिटसाठी जर जास्त स्कोरची गरज आहे तर हा नक्कीच एक महत्त्वाचा भाग आहे संगणक भाग. त्याच्यावर तुम्ही हमखास जर तुम्ही हे नीट मनापासून केलं तर नक्कीच ह्याच्यावरचे सगळे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच येतील. तर असेच आपण तांत्रिकचे अजून व्हिडिओ अपलोड केलेले आहे चॅनलवर ऑलरेडी, तर ते जाऊन तुम्ही एकदा चेक करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद आणि तुम्हाला कोणत्या व्हिडिओवर म्हणजे कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी लवकरात लवकर तो व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.